निलेश टू अक्षय असा मारा असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16 धावसंख्या. पुढील चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू सांगता होते. चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. एका सुरेख निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्येमध्ये स्थिरावलं गेली 16 अंकावरती. पुन्हा एकदा वन साइडला चेंडू मात्र ढकलून दिला. एक धावसंख्या पण संघाची धावसंख्या बसते 17 अंकावरती. दोन गडी बाद 22 धावसंख्या. पुन्हा चेंडू मात्र सुरेख झेल टिपलाय. नोईचा इशारा. स्क्वेअर मारा. धावसंख्या 23 अंकावरती. आता मग स्ट्राईक लाईनला येतो सुहास. कैलाश टू सुहासाचा मारा असेल. तिसरे षटक प्रगतीपथ असताना संघात धावसंख्या 23. चोवीसव्या अंकावरती. धावसंख्या 25व्या अंकावरती. तुम्हाला सुरेख गोलंदाजी करावी लागेल. चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू आतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल. अक्षय नवीन बॅटर मैदान दाखल. ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण सहज देते. संघाची धावसंख्या पोहोचते 26व्या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 28व्या अंकावरती. 3 गडी बाद 28. पुन्हा चेंडू ऑफ साइडला ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण. चेंडूची उचलपैकी एक धावसंख्या पण संघाची धावसंख्या बसते 29व्या अंकावरती. 29 लॉस ऑफ 3 विकेट. सौरभ नोचा इशारा. धावसंख्या 1च्या पटीने वाढले. धावसंख्या बसते 30. पुन्हा एकदा एक धावसंख्या सिंगलच्या रूपाने 31. धावसंख्या 1-1च्या पटीने वाढली आहे. स्कोर कार्ड पुरा सरसवला जातोय. जिंकाच तुम्हाला धावांचा डोंगर उभा करावे. स्ट्राईक लाईनला येतो सुहास. तो अक्षय आणि कार्पेटरित्या खेळून काढलेला चेंडू. धावसंख्या पुन्हा 1च्या पटीने वाढली. धावसंख्या 32. धावसंख्या 32च्या अंकावरती. दोन धावसंख्या संघाची धावसंख्या बसते 34च्या अंकावरती. पुन्हा एकदा सुहास स्ट्राईक लाईनला. गोलन मार्कवर सौरभ टू सुहास मारा असेल. पुन्हा एकदा वन साइडला चेंडू होतोय. घोषी क्षेत्रामध्ये 2 धावसंख्या. पुन्हा एकदा 2च्या पटीने धावसंख्या वाढली. धावसंख्या 36 लॉस ऑफ 3 विकेट. संख्या बोलते 37 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा सौरभ टू सुहास. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पुन्हा एकदा 1च्या पटीने धावसंख्या वाढले गेले. 1च्या 1 धावने 1च्या पटीने धावसंख्या वाढत आहे 38.
चेंडू तर सीमा रेषा पार 4 धावांसाठी. uh, 43. प्रथम फलंदाजी करत असताना शिवसह्याद्री संघाने 42 धावसंख्या स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आणि 43 धावसंख्येचं आव्हान असेल 43 टू विन. धन्यवाद डीजे. आणि कालकाईच्या रन घेणे दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स शिवशक्ती आणि कालकाईच्या रन रागिनी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, कॅप्टन्सना विनंती करतो टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस साठी आपण यायचं आहे. हॅलो अशोक दौलत शिंदे यांना मी विनंती करतो की आतमध्ये टॉस साठी वैभव मेडेकर अशोक दौलत शिंदे यांना टॉस विन साठी घेऊन द्यायचं आहे. शिवशक्ती आणि कालकाईच्या रणरागिनी यांचं दोन्ही कॅप्टनने आतमध्ये द्यायचं आहे. शिवशक्ती आणि कालकाईच्या रणरागिनी सामन्याला सुरुवात. 24 चेंडू आणि 43 धावसंख्येचं आव्हान. सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. मनोज स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर रोशन. गोलंदाज मार्कउद्दीन. निलेश फर्स्ट चेंडू मॅजिक बॉल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज निलेश. गोलंदाज मार्कवर. निलेश टू मनोज असा मारा असेल. पहिला चेंडू 24 चेंडू 43 धावसंख्येचं आव्हान असेल. सुरेख चेंडू मात्र सशस्त्रक्षा हातामध्ये विसावला गेला. सुरेख झेल घेतला. सुरेख झेल टिपला तो विपुलने. पहिला विकेटचं पतन. पहिला गडी बघा गारद होतोय. पहिला विकेटचं पतन होतोय. मनोज 4 पाने. मनोज कॅप्टन शिवशक्ती महिला संघ शिवशक्ती आणि कालकाईच्या रणरागिनी टॉस साठी ग्राउंड मध्ये जायचं आहे. टॉस का बॉक्सच्या इथे कृपया प्रमुख पाहुणे इथे उभे आहेत. अशोक दौलत शिंदे माजी सैनिक यांच्या हस्ते टॉस केला जाईल. तरी दोन्ही कर्णधार लवकरात लवकर ग्राउंड मध्ये जायचं आहे. सुरेख चेंडू मात्र सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. केवळ 5 धावा वाचवल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. अजून -1 मध्ये धावसंख्या आहे. पुन्हा एकदा सुहास टू निलेश असा मारा असेल. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. तुम्हाला एक धाव वाचवावी लागली मित्रांनो आपल्या संघाच्या विजयासाठी. आता मात्र 0 धावसंख्या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुहास टू रोशन असा मारा असेल. आणि सुरेख झेल टिपलाय विपुलने. धन्यवाद डीजे. धावसंख्या 0 या अंकावरती आहे. 3 गडी बाद झालेले. सुहासने सुरेख गोलंदाजी केली. आता मध्ये नवीन स्ट्रायकरना निलेश. नॉन स्ट्रायकर सौरभ. गोलंदाज मार्कवर ते विपुल टू
निलेश असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज विपुल गोलंदाज. षटक क्रमांक 2 घेऊन आला तो विपुल. सुरेखा चेंडू हाताला गेला, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. मयूर विपुल टू मयूर असा मारा असेल. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये. विपुल टू मयूर. सरे का दुसऱ्या विकेटचा पतन. सर 2 चेंडू 2 गडी बाद केले इथे विपुलने. हॅट्रिकचा चान्स आहे विपुल साठी. सुरेख गोलंदाजी करतोय तो विपुल. कैलाश विपुल टू कैलासाचा मारा असेल. हॅट्रिक वन. हॅट्रिक साठी संधी आहे तो विपुलला. स्ट्रायकरला कैलाश. हॅट्रिकचा संधी होती परंतु शतरक्षण झेल सोडला आणि चेंडू सरळ सीमा आरच्या पार. 4 धावांसाठी संघाच्या धावांचं मत आता खातं उघडतोय 4 अंकावने. पुन्हा एकदा शिवशक्ती व कालकाईरच्या रणरागिनी याच्यामध्ये टॉस विन कालकाईच्या रणरागिनी आहेत. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे, याची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा स्कोअर मारा. धावसंख्या 1 च्या पटीने वाढली. धावसंख्या पोहोचतोय 5 अंकावरती. पुन्हा एकदा 1 धावसंख्या. संघ धावसंख्या 6 अंकावरती. 4 गडी बाद 6, 5 गडी बाद 6 ची धावसंख्या आहे. अशा 1 धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या बोलते 7 अंकावरती. 5 गडी बाद 7 अशी धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 5 गडी बाद 7 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा पंच नो बॉलचा इशारा करतात. धावसंख्या मत 1 च्या पटीने वाढली. धावसंख्या 5 बाद 8 अशी. पुन्हा एकदा हलका माताने मारा चेंडू. चेंडूला सन्मान दिला. 1 धावसंख्या पण संघाची धावसंख्या 5 गडी बाद 9 अशी धावसंख्या. पंच घोषित करतात दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. आता मात्र 12 चेंडू 34 धावांचा आव्हान असेल. 12 चेंडू 34 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. एका साईडला शिवसह्याद्री, दुसऱ्या साईडला कालकाई वॉरियर्स. स्वर्ण टू कैलास असा मारा असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नोचा इशारा. धावसंख्या बोलते 10 या अंकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावसंख्या 1 च्या बळीने वाढली. धावसंख्या बोलते 11 या अंकावरती. एक च्या बळी धावसंख्या वाढली की धावसंख्या 12 या अंकावरती. आता मध्ये स्ट्राईकला येतो सौरभ. स्वर्ण टू सौरभ असा मारा असेल. रनिंग बिटवीन 2 धावसंख्या पण संघाची धावसंख्या बोलते 14 या अंकावरती. 5 गडी बाद 14. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय सामन्यामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्वर्ण टू सौरभ असा मारा असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकणे स्वर्ण यांनी. पुन्हा एकदा स्वर्ण टू. 1 टू गो. पुन्हा एकदा स्वर्ण टू सौरभ असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून फलंदाज मात्र बाद होतोय आणि 6व्या विकेटचं पतन. आता मात्र 6 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल.
अक्षय अक्षय टू कैलास असा मारा असेल. आता मात्र कैलास बाद. नॉन स्ट्राईकला सुरेख गोल निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा एक धावसंख्या पूर्ण. दुसरा धाव प्रयत्न पाहूया काय घडतंय. अशा 3 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बोलते. 17 या अंकावरती. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. शिवसह्याद्री संघ विजय झाला. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. शिवशक्ती आणि कालकाईच्या रणरागिणी या 2 संघांमध्ये सामना होणार आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. कालकाईच्या रणरागिणी